तर औसा इथं बोलताना भाषणाची सुरुवात करताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मेरे छोटे भाई असा केलेला आहे आणि यावरून राजकीय चर्चांना देखील सुरुवात झाली आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही वर्षात लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण यावरून बरंच काही घडलं। त्यानंतर मोदींनी प्रथमच असं विधान केलेलं आहे। भारत माता की, भारत माता की। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, शिवसेना प्रमुख मेरे छोटे भाई श्रीमान उद्धव ठाकरे जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातली पहिलीच संयुक्त सभा लातूरच्या औसा इथं संपन्न झाली। यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत आक्रमकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सभेमध्ये देखील शरद पवार यांच्यावर टीकेचा सपाटा सुरूच ठेवला। देशद्रोहाचा कलम हटवण्याचा विचार करणारा काँग्रेस बरोबर राहायला शरद पवारांना शोभतं का, अशा शब्दांमध्ये मोदींनी त्यांच्यावर हल्ला चढवलाय। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवमतदार म्हणजेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं। उज्ज्वल भवितव्यासाठी नवमतदारांनी भाजपला दिलेलं प्रत्येक मत थेट मोदींना मिळेल असं देखील त्यांनी सांगितलंय। तसंच कडक उन्हामध्ये देखील मतदार आपल्या सभांसाठी प्रचंड गर्दी करतायत। हे मतदारांचं आपल्यावर असलेलं प्रेम आहे। या प्रेमाची व्याजासह परतफेड करण्याचं आश्वासन देखील मोदींनी यावेळी दिलेलं आहे। जम्मू कश्मीर के लिए अलग प्रधानमंत्री चाहने वालों के साथ खड़ी हो गई है। अरे शरद राव, आप ऐसे लोगों के साथ खड़े हो। अरे कांग्रेस से तो देश को कोई अपेक्षा नहीं है, लेकिन शरद राव आप क्या, शरद राव आपको शोभा देता है क्या? अरे राजनीति अपनी जगह पे है, शरद राव वहां शोभा नहीं देते हैं। साथियों, आतंकवादियों के अड्डों में घुसकर मारेंगे, आतंकवादियों के अड्डे में घुसकर मारेंगे, ये नए भारत की नीति है। आतंक को हरा कर ही हम दम लेंगे, ये हमारा संकल्प है। मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? मैं फर्स्ट टाइम वोटर को कहना चाहता हूं, क्या गरीब को पक्का घर मिले, इसके लिए आपका वोट समर्पित हो सकता है कि नहीं सकता है? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर को कहना चाहता हूं, किसान के खेत में पानी पहुंचे, इसके लिए आपका पहला वोट जाना चाहिए कि नहीं जाना चाहिए? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर को कहना चाहता हूं, गरीब से गरीब को आरोग्य की सेवा मिले, आयुष्मान भारत योजना सफल हो, इसके लिए आपका वोट जाना चाहिए कि नहीं जाना चाहिए? मेरे नए वोटर, मेरे फर्स्ट टाइम वोटर, आप तय कीजिए कि आप इस बार वोट सिर्फ और सिर्फ देश के लिए देंगे। लातूरमधील औसा इथं शिवसेना भाजप युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचं कौतुक करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय।
जी वचनं दिली गेलेली आहेत तीच वचनं आणि तीच कारणं आहेत की ज्या कारणासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे. राम मंदिर आहे, काश्मीरचा 370 कलम काढून टाकणार म्हणून आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे. मग तो उरीचा बदला असेल किंवा आता जो आपण हवाई सर्जिकल स्ट्राईक केला तो असेल. नुसतं बोलत नाही की पाकिस्तान को ठोक देंगे, ठोकते हैं आणि ठोकणारच. पण प्रधानमंत्रीजी आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की आता याच्या पुढे पाकिस्तान कुरापत काढण्या एवढा सुद्धा शिल्लक ठेवू नका. एकदाच काय तो असा घाव घाला की पाकिस्तानचा नामो निशाण शिल्लक राहता कामा नये. तर एवढी तर तुम्हाला शक्य होणार नाही, पण याच्या अर्धी किंवा त्याच्याहून पावपट किंवा आमच्या स्टेजवर जेवढी गर्दी आहे तेवढी तरी रॅली करावी आणि आपल्याकडनं पंतप्रधान कोण होणार हे एका नावाने घोषणा देऊन दाखवावं की हे आमचे पंतप्रधान. पवार साहेब चालतील तुम्हाला? मायावती, अखिलेश, ममता दीदी, चंद्रबाबू, ओवेसी चालेल का? ओवेसी. आणि म्हणून मी बाकी प्रचार इथे करणार नाही. एक प्रश्न तुम्हाला विचारतो आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही मतदान करा. आहे तयारी?